रातभर त्रास, शुगर आहे, बीपी आहे मला. लई त्रास व्हायला लागला मला. आता तर लई त्रास व्हायला लागले. ते पाण्यामध्ये बसून करून पूर्ण पलंगावर आलं होतं पाणी. की घरातलं अनाज, पाणी, मिरची, मीठ समजा सत्यानाश झालं बघा. लेकराला अजून परत काय बी नाही, चहा बी नाही, काय बी नाही. किचनमध्ये जायलाही नाही, काय करायलाही नाही स्वयंपाक. सोलापूर शहरात मध्यरात्री दमदार अशी पावसाने हजेरी लावली आणि अनेक भागात सकल भागात पाणी शिरलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या आपण कुमारस्वामी या नगर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी पाहू शकतो की जे रस्ते आहेत अक्षरशः नदीचं स्वरूप प्राप्त झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. या कुमारस्वामी जो परिसर आहे त्याचा विचार केला तर 1,500 ते 2,000 कुटुंब या ठिकाणी राहतात आणि मुख्यतः हे जे हे तर राहणारे जे नागरिक आहेत ते प्रामुख्याने कामगार वर्ग म्हणून या ठिकाणी ओळख आहे. आणि सध्या आपण पाहू शकतो की आपण सध्या एका शेख कुटुंबीय आहे त्यांच्या घरात आपण जात आहोत आणि त्यांच्या घराची जर पाण्याची पातळी बघितली तर एक गुडघा इतकं पाण्याची पातळी अक्षरशः रात्र जागून काढण्याची वेळ या कुटुंबियांना आलेली आहे. दाहिटणे परिसरातील जो नाला आहे तो ओव्हरफ्लो झाल्यामुळे त्या नाल्याचं पाणी कुठेतरी बाहेर आलं आणि जो महानगरपालिकेने जो दावा केला होता की उन्हाळी जे कामं असतात ते कागदावरच राहिलं आहे का असं म्हणण्याची वेळ आली आहे. अक्षरशः जे शेख कुटुंबीय आहे त्यांना अक्षरशः रात्र जागून काढण्याची वेळ आलेली आहे. काय सांगताल, काय आपल्याला आजार आहे, काय रात्रभर भोगावं लागलं या गोष्टी? ते पाण्याचे त्रास ना, दुनियाचं पाणी शिरलं. पाण्यामध्ये पवा लागले होते लेकरं माझे चारी. पण 12:30-1 वाजेपर्यंत आम्हाला सकाळी होत तर आम्हाला अजून हे टायमापर्यंत असं झालं आहे. असं समजा माझं सून, माझा मुलगा, 4 लेकरं इथंच एवढ्या जाग्यामध्ये बसला आहो मी. पाण्यामध्ये कुठं लेकरू जात आहे की काय की म्हणून रातभर झोप नाही. रातभर त्रास, शुगर आहे, बीपी आहे मला. लई त्रास व्हायला लागला मला. आता तर लई त्रास व्हायला लागले. ते पाण्यामध्ये बसून करून पूर्ण पलंगावर आलं होतं पाणी. घरात समजा सत्यानाश झालं बघा. कूलर, फ्रीज, समजा माझे पाकिट समजा गेले, कानातले, गळ्यातले समजा तिच्यामध्ये ठेवत होते मी. घाबरून मी हे केलं तर ते पाकिट कुठे गेली काय की घरातलं अनाज, पाणी, मिरची, मीठ समजा सत्यानाश झालं बघा. लेकराला अजून परत काय बी नाही, चहा बी नाही, काय बी नाही. किचनमध्ये जायलाही नाही, काय करायलाही नाही स्वयंपाक करायला. अशा घरगुती जे साहित्य आहे त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. लहान मुलं आहेत आपल्याला 4, तरी त्यांचं असं कशा पद्धतीने ते रात्र जागून काढली. हा पाण्याचा प्रॉब्लेम प्रत्येक पावसाळ्यात होतो का ह्याच पावसाळ्यात झाला? ह्याच्या पहिला पण पाऊस आला तेवढा आला नव्हता. आता त्याच्यापेक्षा हे जास्त आहे. मग तर 12-12:30 वाजता पाऊस आला, जोरदार झाला, बारीक पण आला ना. मोठा पाऊस आला ते आमच्या आई मला आवाज दिली, तोपेक. मी पटकन उठलो आईला. मग आल्यावर बघतो तर माझे 4 लेकरं माझे पूर्ण भिजले होते. त्यांना उठवलं, कापडा बिपडा काढलो, आईपाशी बसवलं. त्यांना बसल्यावर आमची आई गडबडनं उठली. मग ते पाकिट बिकीट कुठं पडली काय, पाण्यामधनं गेली ते पाकिट. ते पैसे होते तिच्या कानामधले होते, गळ्यातलं पण होतं, सगळं गेलं ते. अशा पद्धतीने जे आरोग्याच्या समस्या असतात त्यातून कुठेतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न शेख कुटुंबियांनी केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. तळमळीने जे घरातल्या वस्तू असतील त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे आणि जी लहान मुलं आहेत त्यांना सांभाळण्यात त्यांची रात्र गेली असंच म्हणावं लागेल. प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर.